Everybody, today students, we are going to learn direct indirect speech part second. तर आपण याच्या अगोदर तसं पाहिलेलं आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं, म्हणजे प्रत्यक्ष कथनाचं अप्रत्यक्ष कथनामध्ये रूपांतर होताना ज्याप्रमाणे डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये होताना त्याच्यामध्ये रिपोर्टर, लिस्नर किंवा रिपोर्टिंगवर, रिपोर्टेड स्पीच, मग त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदे कुठली आहेत तर ते पण आपल्याला पाहिलेले आहेत. डू, डज, डीड, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅज, हॅव, हॅड, शल, शुड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ऑट टू, यूज टू, नीड, डेअर. आणि त्यामध्ये आपण पर्सनल प्रोनाउन, पुरुषवाचक सर्वनाम किंवा फर्स्ट पर्सनल प्रोनाउन, त्याच्यामध्ये सेकंड पर्सनल प्रोनाउन. तर फर्स्ट पर्सनल प्रोनाउन कुठले आहेत? फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे बघा. आय, मी, माइन, माय, वी, अस, अवर, अवर्स. सेकंड पर्सनल प्रोनाउन यू, युअर, युअर्स आणि यू, युअर्स. थर्ड पर्सनल प्रोनाउन ही, हिम, हिज, हिज, शी, हर, हर्स, इट, दे, देम. तर जो हा चार्ट आहे सिंग्युलर अँड प्लुरलचा तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहता त्यावेळेस तुम्हाला जे इम्पॉर्टन्स नोटिफिकेशन दिले जातात ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चला. सो ॲडजेक्टिव्ह, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह ते पण आपण पाहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल ॲज अ माय. आणि पॉझेसिव्ह प्रोनाउन, तर नेहमी पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह जे आहे त्याचा वापर नामापूर्वी करतात आणि पॉझेसिव्ह प्रोनाउनच्या नंतर नाम येत नाही. ते एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला. आणि त्यानंतर आपण 4 काइंड्स ऑफ सेंटेन्सेस पाहिलेले आहेत गेल्या लेक्चरमध्ये. असर्टिव्ह सेंटेन्सेस, विधानार्थी वाक्य, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. त्याच्यामध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये व्हर्बल क्वेश्चन अँड WH टाईप क्वेश्चन्स. बघा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये व्हर्बल क्वेश्चन अँड WH टाईप क्वेश्चन. थर्ड एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस अँड फोर्थ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. तर अशी वाक्य आपण पाहिलेली आहेत. तर आता आपण काय पाहणार आहोत तर त्यानंतर डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये होताना त्याच्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब, कंजंक्शन असेल किंवा प्रोनाउन, व्हर्ब, ॲडव्हर्ब्स. सो रिपोर्टिंग वर्ब और कंजंक्शन. मग असर्टिव्ह सेंटेन्सेसमध्ये रिपोर्टिंग वर्ब कुठलं लागतं? फॉर एक्झाम्पल ॲज अ सेड, सेड और सेड टू, टोल्ड. आणि कंजंक्शन कुठलं आहे तर दॅट आहे. नेक्स्ट इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. सो व्हर्बल क्वेश्चन्स, WH क्वेश्चन, सेड और सेड टू, आस्क्ड. इफ वेदर और WH टाईप क्वेश्चन, व्हर्बल क्वेश्चन, सेड टू, आस्क्ड, WH वर्ड्स. तर जे व्हर्बल क्वेश्चन्स आहेत त्याचं कंजंक्शन आहे ते इफ किंवा वेदर वर्ड्सनं लागतं आणि WH क्वेश्चन जे आहे ते WH वर्ड्सने त्याची सुरुवात होते. ज्यावेळेस वाक्य जे आहे ते प्रत्यक्ष कथनामध्ये असताना इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात व्हर्बने होते त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. आणि ज्यावेळेस इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची वाक्याची सुरुवात जी आहे त्यावेळेस डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये होताना आपण आज्ञा असेल तर ऑर्डर लिहू शकतो, विनंती असेल तर, रिक्वेस्ट असेल तर आपण रिक्वेस्टेड तिथं ॲज अ रिपोर्टिंग वर्ब म्हणून वापरू शकतो. आणि सल्ला असेल तर ॲज अ ॲडवाइज्ड म्हणून वापरू शकतो ॲज अ रिपोर्टिंग वर्ब. सेकंड, याचना असेल तर आपण बेग्ड या शब्दाचा वापर करू शकतो. आणि थर्ड, जर वॉर्निंग असेल तर, ताकीद असेल तर आपण तिथं वॉर्न किंवा ॲज आदेश, कमांडेड असेल, बघा आदेश, सूचना असतील तर आपण कमांडेड या शब्दाचा वापर करू शकतो. आणि जर आपल्याला कुणाला कळकळीची विनंती करायची असेल तर आपण अर्ज्ड हा शब्द वापरतो. So there are 2 type of sentences. One is affirmative sentence and second is negative sentence. आता affirmative sentence म्हणजे काय तर होकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय नकारार्थी वाक्य. तर होकारार्थी वाक्यामध्ये आपण टू ह्या वर्बचा और कंजंक्शनचा वापर केला जातो. बघा, अफर्मेटिव्ह सेंटेन्स कुठल्या वाक्यामध्ये तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये जर वाक्य अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्यामध्ये कंजंक्शन आपण कुठलं वापरणार आहे? टू वापरणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल त्यावेळेस तुम्ही तुमच्याबरोबर पेन आणि नोटबुक तुमच्या, कारण का आपण गेल्या लेक्चरला पण पाहिलेलं आहे की नोट मेकिंग किंवा नोट टेकिंग ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जात असता, एक्झामची प्रिपरेशन करत आहात त्यावेळेस तुम्ही अशा नोट्स ज्या आहेत तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चला.
आणि त्या तुम्हाला समराईज करण्यामध्ये आणि एक्झामला फक्त त्या वाचल्यानंतर तुम्हाला त्याचा जो आहे तो फायदा होईल. आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये टू वापरलं जातं, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट टू वापरलं जातं. समजा की तुम्ही चुकून जर अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट टू वापरलं किंवा निगेटिव्ह सेंटेन्समध्ये फक्त टू वापरलं तर जो तुमचा मार्क्स आहे तो तुम्हाला मिळू शकत नाही. आणि जर रिमूव्ह डोंट, बघा रिमूव्ह डोंट असेल तर तिथं रिमूव्ह करू शकता आणि फक्त नॉट टूचा वापर करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजे काय, तर उद्गारवाचक वाक्य. सो सेड असेल तर आपण काय लिहू शकतो, ॲज अ रिपोर्टिंग वर्ब एक्सक्लेम्ड अँड कनेक्टेड वर्ड्स और कंजंक्शन दॅटचा वापर करू शकतो. जर वाक्याची सुरुवात लेट्सने झालेली असेल, बघा जर वाक्याची सुरुवात त्या सेंटेन्सची सुरुवात लेट्सने झालेली असेल तर आपण तिथं सेड और सजेस्टेड, बघा सेड और सजेस्टेड आणि दॅट दे शूड और रिमूव्ह लेट्स. आपण काय करायचं आहे, लेट्स असेल तर ते रिमूव्ह काढून टाका आणि दॅट दे शूड अशा प्रकारे कंजंक्शन जे असतात ते वापरू शकता. विशने जर वाक्याची सुरुवात झाली असेल, फॉर एक्झाम्पल ॲज अ विश असेल तर ॲज अ विश्ड और प्रेड. सो कनेक्टेड वर्ड्स दॅट. फॉर एक्झाम्पल हिअर वी सी युअर एक्झाम्पल. ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त एक्झाम्पल्स तुमच्या नोटबुकमध्ये सोडवणार त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात राहील. आणि प्रॅक्टिसची गरज आहे. कुठल्याही एक्झामला जावा, तुम्हाला प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रॅक्टिस महत्त्वाचं आहे. फक्त एका उदाहरणावरून चालेल का, नाही. तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलचं उदाहरण, वेगवेगळ्या तऱ्हेचं उदाहरण तुम्हाला डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करता येईल. कारण का, याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे असर्टिव्ह सेंटेन्समध्ये कनेक्टेड वर्ड्स और रिपोर्टिंग वर्ब वेगळे आहेत, इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये वेगळे आहेत, त्यामध्ये व्हर्बल क्वेश्चन्स WH क्वेश्चनमध्ये कंजंक्शन वेगळे आहेत आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा रिपोर्टिंग वर्ब आहे ते डिफरंट आहेत. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स किंवा लेट्स किंवा विश. एक्झाम्पल ही सेड टू हिम कॉमा, बघा ही सेड टू हिम कॉमा in double inverted comma he has played cricket double inverted comma complete. So he told him that. तर सेड टूच्या जागी आपण इथं काय घेतलेलं आहे, रिपोर्टिंग वर्ब ॲज अ टोल्ड हिम आणि कंजंक्शन कुठलं घेतलेलं आहे, दॅट. ही हॅड प्लेड क्रिकेट हॅज बिकम ॲज अ हॅज हे काय आहे, प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे आणि ते कशामध्ये केलेलं आहे, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये केलेलं आहे. बघा ही टोल्ड हिम दॅट ही हॅड प्लेड क्रिकेट. सेकंड सेंटेन्स he said to him comma double inverted comma has he played cricket question mark. आता पहिलं वाक्य होतं ते असर्टिव्ह सेंटेन्स होतं. आता सेकंड वाक्य जे आहे ते इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. पण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असताना ते कुठलं वाक्य आहे, ॲज अ व्हर्बल क्वेश्चन. तो कुठला आहे, ॲज अ व्हर्बल क्वेश्चन्स. सो जर व्हर्बल क्वेश्चन्स असेल, बघा कशा प्रकारे इथं वाक्य वापरलेलं आहे, ही सेड टू. आता सेड टूच्या जागी तिचं टोल्ड घेतलेलं आहे का, तर नाही. तिथं कुठलं रिपोर्टिंग व्हर्ब घेतलेलं आहे, तर आस्क्ड हिम. इफ कंजंक्शन कुठलं घेतलेलं आहे, इफ. ही हॅड प्लेड क्रिकेट. बघा ही हॅड प्लेड क्रिकेट. तर व्हर्ब न घेता तिथे काय घेतलेलं आहे, पहिल्यांदा ही घेतलेला आहे, सब्जेक्ट घेतलेला आहे, नंतर हॅज बिकम ॲज अ हॅड प्लेड क्रिकेट क्वेश्चन मार्कचं निघून जातो. फॉर एक्झाम्पल आपण इथं वरती पाहू शकतो. तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस देर आर टू टाइप्स. फर्स्ट इज व्हर्बल क्वेश्चन अँड सेकंड इज WH क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चनची रिपोर्टिंग वर्ब दोन्हीचे कुठले आहे, एकच आहे, तर आस्क्ड आहे. आणि कनेक्टेड वर्ड्स जे आहेत ते डिफरंट आहे. तर व्हर्बल क्वेश्चनमध्ये कंजंक्शन जे आहे ते इफ किंवा वेदर वापरलं जातं आणि WH वर्ड्समध्ये WH वर्ड्सच वापरले जातात. हा डिफरन्स त्याच्यामध्ये आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बघा ही सेड टू हिम वेअर हॅज ही प्लेड क्रिकेट. ही said to him where has he played cricket.
he reporting verb asked him connected words or conjunction where he had played cricket. Next sentence, he said, comma, double inverted comma, what a beautiful flower it is. He said, comma, double inverted comma, what a beautiful flower it is, exclamation mark and double inverted comma complete. आता हे वाक्य कुठलं आहे तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे आणि त्यामुळे ज्यावेळेस एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल जरी समजा की WH वर्ड्सने होत असते बऱ्याचदा आपण काय होतो की आपण क्वेश्चन नीट न पाहिल्यामुळे आपल्याला आन्सर जे आहे चुकीचं होतं. आता व्हॉट म्हणल्यानंतर काही मुलं काय करतात लास्टचं जे एक्सक्लेमेशन मार्क आहे ते पाहत नाहीत, त्यांना वाटतं तो क्वेश्चन मार्क आहे आणि घाई गडबडीत लिहिताना ते काय करतात त्यांना वाटतं ते इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून ते आहे ते कंजंक्शन वापरतात आणि रिपोर्टिंग वर्ब कुठलं वापरतात ॲज अ आस्क्ड. पण इथं कुठलं आहे सेंटेन्स ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. मग एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं असतं त्यावेळेस आपण रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते आस्क्ड न वापरता एक्सक्लेम्ड हा रिपोर्टिंग वर्ब वापरतो. ही एक्सक्लेम्ड कनेक्टेड वर्ड दॅट इट इज व्हॉट जे आहे ते निघून जाणार a very beautiful flower. He exclaimed that it was very beautiful flower. Next fifth, he said how nice it is. Next, he said how nice it is. He exclaimed that it was very nice. He exclaimed that it was very nice. So connected words conjunction as a used that and reporting verb कुठला आहे तर exclaimed. He said to him please bring me a glass of water please. He said to him please bring me a glass of water. आता हे वाक्य कुठल्या प्रकारचं आहे प्लीज आलेलं आहे पहिल्यांदा तिथं वर्ब आलेला आहे त्यामुळे आपण काय म्हणू शकतो हे कुठलं वाक्य आहे ॲज अ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आज्ञार्थक वाक्य आहे. आणि त्या ज्यावेळेस आज्ञार्थक वाक्य असतं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं त्यावेळेस तो रिक्वेस्ट करत आहे विनंती करत आहे किंवा आज्ञा देत आहे ऑर्डर देत आहे किंवा कमांड करत आहे ॲडव्हाइस देत आहे त्यानुसार त्या वाक्याचं रिपोर्टिंग वर्ब येतं. फॉर एक्झाम्पल ही रिक्वेस्टेड हिम टू. आता आपण पाहिलेलं आहे जर अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर कनेक्टेड कंजंक्शन कुठलं येणार तर टू येणार आणि जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर डोंट निघून जातं आणि नॉट टू वापरलं जातं. बघा याच्यामध्ये ही रिक्वेस्टेड हिम टू bring him a glass of water. He requested him to bring him a glass of water. So you write down in your notebook. Next sentence 7. He said to him, don't play cricket. बघा he said to him, don't play cricket. For example, he advised him. Answer he advised him. Don't जे आहे ते रिमूव्ह जाणार आणि त्याच्या जागी काय लागणार नॉट टू प्ले क्रिकेट. ही advised him not to play cricket. Sentence 8. He said to him, let's play cricket. He said to him, let's play cricket. He suggested him that they should play cricket. They should play cricket. So reporting verb used as a suggested and conjunction that. ओके. आता स्थलवाचक सेकंड आपण पाहू शकतो की स्थलवाचक किंवा कालवाचक जे क्रियाविशेषणे असतात त्या शब्दामध्ये जो होणारा बदल आहे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर होताना प्रत्यक्ष कथनाचं अप्रत्यक्ष कथनामध्ये तर जो हा चार्ट आहे तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. कारण का बऱ्याचदा आपल्याला हे शब्द
डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करताना महत्त्वाचे आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या सेंटेन्सचं डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत आहे त्यावेळेस जे स्थलवाचक किंवा कालवाचक क्रियाविशेषण असतात, मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल दिस बिकम्स ॲज अ दॅट, दिस दोज, नाऊ दे, बघा कसे जे वर्ड्स आहेत ते चेंजेस होतात. डायरेक्ट असेल समजा की डायरेक्ट सेंटेन्समध्ये धिस असेल तर इनडायरेक्टमध्ये ते काय होतं, दॅट होतं. सो डायरेक्ट स्पीच धिस, दॅट, धिस, दोज, नाऊ, देन, नाऊ, देन, अगो, एगो, बिफोर, एगो, बिफोर, जस्ट, देन, thus, so, next, following, today, that day, tomorrow, the following day, tomorrow, the following day, yesterday, the previous day, yesterday, the previous day, 13, last, the previous, and 14, next, the following. तर हे जे डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये होताना रूपांतर आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. ही सेड टू हिम, कॉमा, इन डबल इन्व्हर्टेड कॉमा, दिस इज अ पेन. ही सेड टू हिम, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, दिस इज अ पेन. ही टोल्ड हिम दॅट, दॅट वॉज अ पेन. ही टोल्ड हिम दॅट, टोल्ड reporting verb conjunction that, and this becomes as a that, was, is रूपांतर कशामध्ये झालं, was मध्ये झालं, as a, was a pen. He said to him these are pens. He told him that those were pens. He told him that those were pens. Third example number 3. He said to him he is here. He said to him he is here. He told him that he was there. He told him that he was there. He told him that he was here become as a there. He said to him he is here. He told him that he was there. He said to him he was playing yesterday. He said to him he was playing yesterday. He told him that he had been he told him that he had been playing the previous day. Yesterday becomes as a previous day. Next sentence, 5th. He said to him he will play tomorrow. He said to him he will play tomorrow. He told him that he would play the next day. He told him that he would play the next day. Tomorrow become as a next day. He said to him she will play the next morning. He told him that she would play the following morning. So the next morning become as the following morning. He said to him, comma, in double inverted comma, he is going to home now. He said to him he is going to home now, and he told him that he was going to home now become as a then. He said to him that, comma, I am going to play cricket today. He said to him, comma, double inverted comma, I am going to play cricket today. He told him that he was, बघा ज्यावेळेस तो म्हणत असतो की आय एम गोइंग टू प्ले क्रिकेट, पण आपण म्हणताना काय म्हणणार आहे, ही टोल्ड हिम दॅट ही वॉज गोइंग टू प्ले क्रिकेट दॅट डे. टुडे बिकम ॲज अ दॅट डे. ही सेड टू हिम ही इज गोइंग टू स्टडी ॲज अ टू नाईट. ही
said to him, comma, double inverted comma in he is going to study tonight, and he told him that he was going to study that night. Tonight become as a that night. Next sentence, he said to him, comma, in double inverted comma, he would play here ago, double inverted comma complete. He told him that he would play there before. तर आपण पाहिलेलं आहे बघा कशा प्रकारे स्थलवाचक किंवा कालवाचक जे विशेषणे आहेत ते कशा प्रकारे बदल होतात. दिस असेल तर दॅटमध्ये झालेलं आहे त्याचं रूपांतर, दिस असेल तर दोजमध्ये, हिअर असेल तर देअर, एस्टरडे असेल तर द प्रिव्हियस डे, टुमारो असेल तर द नेक्स्ट डे, और द नेक्स्ट मॉर्निंग असेल तर फॉलोविंग मॉर्निंग. नाऊ बिकम ॲज अ देन, टुडे बिकम ॲज अ दॅट डे, टू नाईट बिकम ॲज अ दॅट नाईट, अँड ॲगो बिकम ॲज अ बिफोर. तर हे आपल्या लक्षात असलं पाहिजे का फक्त काळच बदलत नाही. समजा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याचं काय होतं, पास्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर अशा प्रकारे बदल हे होत असतात. क्रियापदाच्या काळामध्ये होणारा बदल. आता क्रियापदाच्या काळामध्ये कशा प्रकारे बदल होतो, एक्झाम्पल्स दिलेले आहे. हा चार्टसुद्धा तुम्ही नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून त्या तुम्ही नोट डाऊन करत चला, कारण का तुम्हाला एक्झामिनेशनला त्याचं बेनिफिट भेटणार आहे. सो डायरेक्ट स्पीचमध्ये डू डज असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये, फॉर एक्झाम्पल बघा आपण आता क्रियापदाच्या काळामध्ये होणारा बदल. फॉर एक्झाम्पल डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये होताना जे रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात असेल किंवा रिपोर्टिंग स्पीचमधील काळातील बदल दर्शवणारा तक्ता आपण बघूया. डू डज बिकम डीड, डीड असेल. समजा की डायरेक्ट स्पीचमध्येच डीड असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये हॅड प्लस EMV3. आता हॅड प्लस मेन व्हर्ब थर्ड आपण म्हणू शकतो क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल. एम इज आर असेल तर वॉज वेअर येतं. वॉज वेअर असेल तर हॅड बीन प्लस मेन व्हर्बला ING प्रत्यय. लक्षात ठेवा वॉज वेअर म्हणजे बऱ्याचदा आपल्याला कन्फ्युजन होतो. जो हा चार्ट आहे तो तुम्हाला एक्झाम्पल लिहिण्यासाठी किंवा एक्झाम्पल लक्षात आणण्यासाठी ते तुम्हाला सोपं जाईल. त्यामुळे तुम्ही हा चार्ट जो आहे तो लक्षात ठेवा. डू डज बिकम डीड, डीड बिकम ॲज अ हॅड प्लस मेन फॉर थर्ड मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप प्लस पास्ट पार्टिसिपल आपण म्हणू शकतो. एम इज आर इन डायरेक्ट स्पीच देअर ट्रान्सफॉर्मेशन ॲज वॉज वेअर. Direct speech was where become as a had been plus main verb ING. Has have become as a had become as a had, and shall will become as a would, or may become as a might, can, could, might, must, had to, could, should. Main verb first, main verb second, had plus main verb third. तर हा जो चार्ट आहे क्रियापदाच्या काळामध्ये जो बदल होणार आहे तो तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. पहिल्यांदा तुम्ही एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल आय सेड टू हिम आय पुश द डोअर. आय सेड टू हिम comma I pushed the door. I said to him I pushed the door. I told him that I pushed the door. बघा I told रिपोर्टिंग वर्ब कुठलं वापरलेलं आहे, टोल्ड वापरलेलं आहे, आणि कंजक्शन कुठलं वापरलेलं तर दॅट, and push become as a pushed. So I said to him I pushed the door, and I told him that I had pushed the door. जर समजा क्रियापदामध्ये ऑलरेडी क्रियापद मेन वर्ब थर्डमध्ये असेल, क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर त्याच्या अगोदर हॅड प्लस मेन वर्ब थर्ड, हॅड प्लस मेन वर्ब थर्ड मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आपण त्याला म्हणू शकतो ॲज अ पास्ट पार्टिसिपल तिथं वापरलं जातं. आय पुश्ड द डोअर, आय
pushed the door. Next sentence, I said to him, I shall push the door. I told him that I would push the door. So you choose as another verb. तुम्ही दुसरं वर्ब इथं यूज करून तुम्ही तिथं लिहू शकता. फॉर एक्झाम्पल, सो आय सेड टू हिम आय एम पुशिंग द डोअर. आय टोल्ड हिम दॅट आय वॉज पुशिंग द डोअर. आय सेड टू हिम I was pushing the door and I told him that I had been pushing the door. So I said to him, I shall be pushing the door. I told him that I would be pushing the door. And I said to him, I have pushed the door. And I told him that I had pushed the door. So त्यामुळे तुम्हाला जो मी तुम्ही ज्यावेळेस चेंज द वॉइसचा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही कुठला व्हिडिओ पहा तर अगोदर सर्वात तुम्ही टेन्सचा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की याचं जे कनेक्शन आहे सगळं टेन्सशी रिलेटेड आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये किंवा काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्याचे जे प्रकार आहेत तर त्याच्यानुसार प्रत्येक ह्याच्यामध्ये बदल होत जातात. So I said to him, I have pushed the door, and I told him that I had pushed the door. There are many sentences you choose and write in your own way. So first personal pronoun. आता फर्स्ट पर्सनल प्रोनाउन डायरेक्ट स्पीचमधून जर इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य बदलताना रिपोर्टिंग व्हर्बमधील म्हणजे रिपोर्टिंग स्पीचमधील प्रथम पुरुषवाचक सर्वनामस किंवा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम अनुक्रमे फॉर एक्झाम्पल स्पीकरनुसार लिसनरनुसार पुढीलप्रमाणे बदलतात. आता फॉर एक्झाम्पल बघा, आय असेल तर त्याचं रूपांतर मी, माइन, माइन. वी असेल तर अस, अवर, अवर्स. फरक बदलण्याचे पण काही काय आहेत तर नियम आहेत. आता कुठले नियम आहेत तर ते आपण पाहणार आहोत. तर डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य बदलत असताना जे रिपोर्टिंग वर्ब आहे ते प्रथम पुरुषवाचक सर्वनामे. बघा, प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणजेच काय की बोलणाऱ्या व्यक्तीविषयी वापरली जाताना ती सर्वनामे आता पुढीलप्रमाणे बदलतात. फॉर एक्झाम्पल सांगितलेलं आहे बघा, रिपोर्टर. आता रिपोर्टर म्हणजे कोण तर बोलणारा जो व्यक्ती आहे, जो व्यक्ती रिपोर्ट देणारा आहे त्या व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो ॲज अ रिपोर्टर. जर रिपोर्टर हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम फर्स्ट पर्सनल बघा फर्स्ट पर्सनल प्रोनाऊन असेल. आता फर्स्ट पर्सनल प्रोनाऊन कुठले आहेत तर आय अँड वी असेल तर रिपोर्टिंग स्पीचमधील प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आय, मी, माय, माइन, वी, अस, अवर, अवर्स बदलत नाहीत. तर प्रथम पुरुषवाचक सर्वनामे जशीच्या तशी राहतात. बघा, रिपोर्टिंग वर्ब जर रिपोर्टर हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि आय वी मध्ये असेल तर त्याच्यामध्ये बदल होत नाही. कारण का तर प्रथम पुरुषवाचक सर्वनामे जशाच तसे राहतात. एक्झाम्पल दिलेले आहे बघा, आय सेड टू हिम आय पुश्ड द डोअर. आता सुरुवात जर आयनेच असेल, आय सेड टू हिम आय पुश्ड द डोअर, त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. सो आय टोल्ड हिम दॅट कनेक्टेड वर्ड्स लागतो, रिपोर्टिंग स्पीच बदलतं, पण जे फर्स्ट पर्सनल प्रोनाउन आहे ते बदलतं का नाही. आय टोल्ड हिम दॅट आय पुश्ड माय डोअर. आय आणि माय कुठेही बदल झालेला नाही. बघा, फक्त रिपोर्टिंग वर्ब अँड कंजक्शन हेच वापरलेलं आहे. वी सेड टू हिम वी पुश्ड अवर डोअर. वी टोल्ड हिम दॅट वी हॅड पुश्ड अवर डोअर. म्हणजे वी हॅड पुष्डच्या जागी काय अगोदर काय लागलेलं आहे, हॅड लागलेलं आहे, पण वी मध्ये रूपांतर झालेलं नाही, ट्रान्सफर झालेलं नाही. आय सेड टू हिम आय शॅल पुश माय डोअर. सो आय टोल्ड हिम दॅट आय वुड पुश माय डोअर. और we said to him we are pushing our door and we told him that they are pushing our door. There is the example you write down in your notebook. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये एक्झाम्पल्स आहेत ते नोट डाऊन करा. कारण का बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होतं आणि ज्यावेळेस आपण अशी वाक्य असतात त्यावेळेस आपण त्याचं काय करतो, रिपोर्टर बदलत असतो. पण हे रिपोर्टर काय करायचं आहे, बदलायचं नाही. कारण का जर रिपोर्टर बोलणाराच व्यक्ती जर फर्स्ट पर्सनल प्रोनाउन असेल तर त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. हे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही नोटबुकमध्ये तुमच्या नोट डाऊन करत चला. वी
said to him, we are pushing our doors. We told him that we were pushing our doors. So I said to him, I was pushing my door. I told him that I had been pushing my door. We said to him, we shall be pushing our doors. So there are another example. तर याच्यामध्ये एक्झाम्पल्स हे जे आहेत ते खूप आहेत आणि त्याद्वारे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चला. आता समजा की रिपोर्टर, बघा रिपोर्टर जर हा बोलणारा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम फॉर एक्झाम्पल यू असेल तर रिपोर्टेड स्पीचमधील प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आय, मी, माय, माइन, वी, अस, अवर ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये पुढीलप्रमाणे बदलतात. आता फॉर एक्झाम्पल बघा, आय यू, मी यू, माय युअर, माइन युअर्स, वी यू, अस यू, अवर युअर्स आणि अवर युअर्स. आता बोलणारी स्त्री असेल तर त्याच्या स्वरूपात सुद्धा बदल होत म्हणजे त्याच प्रकारे बदल होतात. आता एक्झाम्पल बघा, अजून एकदा इथं पहा काय सांगितलेलं आहे. जर समजा रिपोर्टर जो आहे, पहिल्या वाक्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे, रिपोर्टर हा फर्स्ट पर्सनल प्रोनाउनमध्ये असेल आणि हा जो आहे जर रिपोर्टर हा सेकंड पर्सनल प्रोनाउनमध्ये असेल म्हणजेच यूमध्ये असेल तर रिपोर्टिंग वर्ब कुठले येतात तर यू, यू, युअर, युअर्स, यू, यू, युअर, युअर्स. आता यू सेड टू हिम आय ब्रिंग माय पेन. यू सेड टू हिम, तू कुणाला म्हणालास, त्याला म्हणालास की तू काय करणार आहेस, यू ब्रिंग माय पेन, तुझा पेन तो घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, यू टोल्ड हिम दॅट यू, आयच्या जागी आयच राहील का किंवा मायच्या जागी मायच राहील का, जसं फर्स्ट पर्सनल प्रोनाउनमध्ये राहिलेलं आहे नाही, इथं बदललेलं आहे, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे त्यामुळे इथं यू, युअर. बघा, यू टोल्ड हिम दॅट यू ब्रॉट युअर पेन, यू सेड टू हिम वी ब्रॉट अवर पेन, यू टोल्ड हिम दॅट यू हॅड ब्रॉट युअर पेन. नेक्स्ट सेंटेन्स, यू सेड टू हिम आय विल ब्रिंग माय पेन. आता याच्यामध्ये फक्त काय बदल आहे, जो सर्वनाम आहे तो द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आता मी काय म्हणते, एक्झाम्पल बघा, अजून सुद्धा एक्झाम्पल, यू सेड टू हिम, तू कोणाला म्हणाला, त्या व्यक्तीला म्हणाला, काय म्हणाला, आय विल ब्रिंग माय पेन, की मी माझा पेन परत घेणार आहे. यू वुड ब्रिंग युअर पेन. So you said to him, we are bringing our pen. You told him that you would bring your pen. You said to him, we are bringing our pen. You told him that you were bringing your pen. Next sentence, you said to her, I shall be bringing my pen. And you told her that you would be bringing your pen. Sixth sentence, Number 6, you said to us, तू कोणाला म्हणालास, आता आम्हाला म्हणाला, I had brought my pen. You told us that you had brought your pen. You said to her, we will have brought our pen. You told her that you would have brought your pen. आता ज्यावेळेस मी रीडिंग करत असते त्यावेळेस तुम्ही ऐकत असता त्यावेळेस तुम्हाला ते कन्फ्युजन होतं, पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा, नोट मेकिंग, नोट टेकिंगसारख्या नोट्स घेणार त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की ज्यावेळेस तुम्ही नोट्स लिहित असतात त्यावेळेस डिफरन्स काय आहे, तुम्हाला काय समजलेलं आहे, ते सेंटेन्स कसा आहे आणि ते कशा प्रकारे लिहिलं जातं हे एक्झाम्पल्स आपल्याला लिहिल्याशिवाय कळत नाही, नोट डाऊन केल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे बऱ्यापैकी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चला, पर्याय नाही. फॉर एक्झाम्पल, यू सेड टू हर वी हॅड ब्रिंगिंग अवर पेन. यू टोल्ड हर दॅट यू हॅड बीन ब्रिंगिंग युअर पेन. नेक्स्ट सेंटेन्स 10, यू सेड टू हर वी शॅल हॅव बीन ब्रिंगिंग अवर पेन. यू टोल्ड हर दॅट यू वुड हॅव बीन ब्रिंगिंग युअर पेन. यू वुड हॅव बीन ब्रिंगिंग युअर पेन. 11th sentence, you said to her, I can bring my pen. You said to her,
I can bring my pen. You told her that you could bring your pen. You told her that you could bring your pen. You said to her, we should bring our pen. You told her that you should bring your pen. You said to her, I could bring my pen. You told her that you could bring your pen. And 40 sentence, you said to her, I could bring my pen. I could bring my pen, and you told her that you could bring your pen. आता बघा बऱ्यापैकी म्हणजे याच्यामध्ये एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण पाहणार आहोत ते इतके नाहीत. खूप असे एक्झाम्पल्स तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत ते खूप असे दिलेले आहेत आणि ज्या वेळेस आपण हे एक्झाम्पल्स पाहत असतो त्यावेळेस आपल्यामध्ये कन्फ्युजन होता कामा नये. तर आपण हे 14 सेंटेन्स पाहिलेले आहेत. आता आपण रिपोर्टिंग वर्ब हे फर्स्ट पर्सनल प्रोनाउन असताना काय बदलवतात, सेकंड पर्सनल प्रोनाउन असताना काय बदलवतात. आता आपण रिपोर्टर वर्ब जो आहे तो थर्ड पर्सनल प्रोनाउन म्हणजेच काय की तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. काय तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असेल तर त्याच्यामध्ये नेमके कसे बदल होतात ते आपण पाहणार आहोत. आता तृतीय पुरुषवाचक सर्वनाम थर्ड पर्सन प्रोनाउन कुठले आहेत. ही, शी, इट, राम, पीपल, दे. बघा अजून एकदा सांगते, रिव्हिजन करते, रिपीट करते. ही, शी, इट, राम, पीपल, दे. ही, शी, इट, राम, पीपल, दे असेल तर रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे रिपोर्टेड स्पीचमधील जे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम फॉर एक्झाम्पल आय, मी, माइन, माइंड, वी, अस, अवर, तर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम बदलतात आणि तो तक्ता जो आहे तो दिलेला खालीप्रमाणे. फॉर एक्झाम्पल आय असेल तर ही मध्ये किंवा शी मध्ये होईल. मी असेल तर हिम किंवा हर. माय असेल तर हीज किंवा हर. माइन असेल तर हीज और हर्स. माइन असेल तर हीज और हर्स. वी असेल तर दे, दे. अस असेल तर देम, देम. अवर असेल तर देअर, देअर. आणि अवर्स असेल तर देअर और देअर्स. तर आता तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आता त्याच्यामध्ये बघा एक्झाम्पल्स आपण पाहू शकतो. इथं ही सेड टू हिम, ही सेड टू हिम आय ब्रिंग माय पेन. आय ब्रिंग माय पेन. तो कोणाला म्हणाला, त्याला म्हणाला की मी माझा पेन आहे तो परत घेणार आहे. ही टोल्ड हिम दॅट ही ब्रॉट हिज पेन. मायच्या जागी कुणाचा पेन, त्याचा पेन, हिज. आणि शी सेड टू हिम, शी सेड टू हिम दॅट शी. ज्यावेळेस हे वाक्य सेंटेन्स ही सेड टू हिम, बघा ही सेड टू हिम कॉमा आय ब्रिंग माय पेन. शी सेड टू हिम आय ब्रिंग माय पेन असं असेल तर ते सेंटेन्स कसं होईल. शी सेड टू हिम दॅट शी हॅड ब्रॉट, बघा शी ब्रॉट हर पेन. शी ब्रॉट her pen. She said to him, I brought my pen. She told him that she had brought her pen. Third example, Ram said to him, comma, I will bring my pen. Ram told him that he would bring his pen. Sita said to him, I am bringing my pen. Sita told him that she was bringing her pen. And fifth sentence, they said to her, we were bringing our pen. They people told her that they had been bringing their pen. He said to him, I was bringing my pen. He told him that he was bringing his pen. Next sentence, she said to him, I have brought my pen. She told him that she had brought her pen. Ram said to him, I had brought my pen. Ram told him that he had brought his pen. Next sentence, Sita said to him, I shall have brought my pen. Sita told him that she would have brought my pen. And they said to him that we have been bringing our pen. And they bring to told her that there are unique
or a pain, or bringing their pain. So people said to her, we have been bringing our pain. So people told her that they had been bringing their pain. तर अशा प्रकारची आपण भरपूर अशी वाक्य पाहू शकतो. बघा आपण काय पाहिलेलं आहे. अजून एकदा आपण रिव्हिजन करूया. अजून आहे त्याच्यामध्ये पूर्ण जो चेंज द व्हॉइस आहे तो 2 पार्ट्समध्ये होत नाही, त्याला 3-4 पार्ट्स लागतात. तरीसुद्धा आपण प्रयत्न करूया. तर रिपोर्टेड वर्ब, थर्ड पर्सनल प्रोनाउन तृतीय पुरुषवाचक, सेकंड पर्सनल प्रोनाउन द्वितीय पुरुषवाचक अँड फर्स्ट पर्सनल प्रोनाउन प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असेल तर कशा प्रकारे बदल होतात. वर्ब क्रियापदाच्या काळामध्ये जो होणारा बदल आहे तो आपण पाहिलेला आहे. नंतर स्थलवाचक किंवा कालवाचक क्रियाविशेषणे, फॉर एक्झाम्पल दिस बिकम दॅट, दिस, दोज, नाऊ, देन हे आपण पाहिलेलं आहे. आणि नेक्स्ट आपण असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे टाईप ऑफ सेंटेन्सेस आणि त्याच्यानुसार कसे रिपोर्टिंग वर्ब जे आहे किंवा कंजक्शन आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे बदल होतात ते पाहिलेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी ओके, थँक्यू व्हेरी मच. वेलकम. I hope you have understood very well. Thank you.